नमस्कार, माझे नाव प्रणाली गोरख रणदिवे. माझ्या शाळेचे नाव आहे नवमोपा शाळा क्रमांक 119 कोठेवेली. आमच्या टीम मेंबरचे नाव आहे तुषार मिस्त्री, विजय कांबळे, पवन पवार, अर्जुन पवार आणि आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे घरगुती सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर. म्हणून समस्या अशी आहे की घरगुती सांडपाण्याचे साध्य कमी खर्चात आणि प्रभावी तंत्रज्ञानाद्वारे शुद्धीकरण करून ते टॉयलेट फ्लश, बांधकाम आणि साफसफाईसाठी पुनर्वापर करण्यायोग्य बनवणे. समस्येची उद्दिष्टे घरगुती सांडपाण्याचे स्रोत आणि प्रमाण ओळखणे, फिल्ट्रेशन व शुद्धीकरणासाठी योग्य स्थानिक स्तरावर उपलब्ध साहित्य वापरणे, कमी जागेत कमी खर्चात चालणारी प्रणाली विकसित करणे, शुद्ध पाण्याचा पुनर्वापर करून पिण्यायोग्य पाण्याचा अपव्यय कमी करणे. घरगुती सांडपाण्याच्या समस्येमुळे प्रभावित होणारे घटक: घरमालक आणि रहिवासी, अपार्टमेंट सोसायट्या व गृहनिर्माण संस्था, शेजारी व आसपासच्या लोकसंख्या, शहर व ग्रामीण पंचायत प्रशासन, शेती व ग्रामीण भागातील लोकसंख्या, पर्यावरण आणि जैवविविधता, आरोग्य विभाग आणि सार्वजनिक आरोग्य सेवा. समस्येचे परिणाम: जल प्रदूषणात वाढ, भूजल दूषित होणे, पाण्याचा अपव्यय, आरोग्यावर विपरीत परिणाम, पर्यावरणातील संतुलित बिघाड, पिण्यायोग्य पाण्याची टंचाई वाढणे, आर्थिक नुकसान, शहरी भागातील अस्वच्छता व दुर्गंधी. अपेक्षित परिणाम: पाण्याची बचत 20 ते 30% पर्यंत, पर्यावरणातील प्रदूषणात घट, घरगुती पातळीवर टिकाऊ जल व्यवस्थापन प्रणाली निर्माण होणे. आम्ही 6 मजली बिल्डिंगचा विचार करून हा आराखडा बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये सोसायटी आहे आणि बाजूला पार्किंग आहे. तिथे गार्डन आहे आणि त्याच्याच बाजूला पाणी व्यवस्थापन प्रणालीचा आराखडा बनवलेला आहे. इमारत बनवताना इमारतीत 6 मजली अपार्टमेंट, प्रत्येक मजल्यावर 5 टॉयलेट, पाणी स्त्रोत, बाथरूमचे सांडपाणी, फिल्टर सिस्टम बाहेर बसवायची, प्रोफेशनल व टिकाऊ सिस्टमची डिझाईनचा आराखडा. पाण्याचा प्रवाह: बाथरूम मधून येणारे सांडपाणी संकलन पाईपलाईनने बाहेर नेले जाईल. ते प्रथम गाळ बसवणारी टाकी मध्ये जाईल त्यानंतर खडी, वाळू, कोळसा मधून जाईल. शेवटी साठवण टाकीमध्ये जाईल. तिथून ग्रॅव्हिटी फीड पद्धतीद्वारे टॉयलेट फ्लश टाक्यामध्ये पाणी दिले जाईल. पाणी व्यवस्थापन ही एक शाश्वत व पर्यावरणपूरक पद्धत आहे. अशा प्रणालीचा प्रसार झाल्यास शहरातील पाण्यावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. भविष्य दिशा: मोठ्या अपार्टमेंट मध्ये सामूहिक फिल्ट्रेशन युनिट बसवणे, स्वयंचलित पंप व सेन्सर आधारित प्रणालीचा वापर, शाळा, सोसायटी व नगरपालिकामार्फत जनजागृती आभार प्रदर्शन. या प्रकल्पात मार्गदर्शन केलेल्या मुख्याध्यापक सौ अर्चना अजय ताडे आणि सौ रत्ना संदीप पाटील मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच माझ्या शाळेतील सर्व शिक्षण वर्ग, सहाध्यायी आणि पालक यांचेही सहकार्य मिळाले. हा प्रोजेक्ट बनवण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पाणी पुनर्वापर विज्ञान शिक्षण पाठ्यपुस्तक इयत्ता 9वी व इयत्ता 10वी, नवी मुंबई मनपा जलसंपदा व्यवस्थापन अहवाल. धन्यवाद.